नमस्कार. शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह होतो. या विवाहाच्या आधी भीष्माला घनघोर प्रतिज्ञा घ्यावी लागते. अशी प्रतिज्ञा की जी प्रतिज्ञा सांभाळणं पाळणं एक मोठं दिव्य आहे. पण तशी प्रतिज्ञा भीष्म घेतो आणि शंतनूला आपली लाडाची बायको मिळून जाते. आता यांचा संसार सुरू होतोय. अपत्य होईल तोपर्यंत पितामह भीष्म, पितामह नाही त्यावेळेला, युवराज भीष्म युवराज पदावर राहतील आणि अपत्य होईल तेव्हा त्याला राज्याभिषेक केला जाईल. आता शंतनू आणि सत्यवती यांना 2 अपत्य होतात. मी आधीच्या भागात म्हणालो होतो, कुरुवंशाच्या रक्ताच्या नात्याचं शिल्लक राहिलेलं एकमेव अपत्य म्हणजे भीष्म देवव्रत. कारण चित्रांगद आणि विचित्रवीर्य सुद्धा फार काळ टिकत नाहीयेत. त्यातला चित्रांगद हा तर विवाहाच्या आधीच मृत्यू पावलेला असतो. एका गंधर्वासोबतच्या विवाहामध्ये तो युद्धामध्ये बऱ्यापैकी तो जखमी होतो आणि चित्रांगदाचा अंतच्छेद झालाय असं दिसतं. पुढे महाराज विचित्रवीर्य महाराज होतात. त्याचे सहाय्यक म्हणून ज्येष्ठ भ्राता भीष्म काम करत असतात. भीष्माची तलवार असते, पण विचित्रवीर्य कृश असतो, खूपच कमजोर असतो की त्याचा विवाहात रस नसतो, काय असतं माहित नाही. पण विचित्रवीर्याला अपत्य होतील की नाही ही शंका असते. त्यामुळं अनेक नरेश आपापल्या कन्यांचं स्वयंवर रचत असताना किंवा आपल्या कन्यांचा विवाह करत असताना हस्तिनापूरचे सम्राट विचित्रवीर्याला कधीच बोलवत नाहीत. आता सत्यवतीच्या मनामध्ये ही सल मात्र नक्की असते की आपल्या पुत्राचा विवाह होत नाहीये, तो कमजोर आहे, त्याला आपण राजा तर केलाय, पण पुत्रप्राप्ती कशी होणार आहे आणि पुत्रप्राप्ती नाही झाली तर त्याला राज्य कसं मिळणार आहे हा प्रश्न तिच्या मनामध्ये कायम असतो. म्हणून ती विवाह करण्यासाठी पुन्हा पितामह भीष्माला गळ घालते, म्हणते की यांचा विवाह झाला पाहिजे. काशी नरेश आहे आणि या काशी नरेशाच्या 3 मुली असतात. मोठी अंबा, दुसरी अंबिका आणि तिसरी अंबालिका. या तिघींचा विवाह करायचं ठरवलेलं असतं. आता यातल्या मोठ्या मुलीचं म्हणजे अंबाचं प्रेम असतं शाल्व नरेशावर आणि ती शाल्वालाच वरमाला घालणार असते. आपल्या भावासाठी पत्नी शोधायला भीष्म धनुष्यबाण घेऊन काशी नरेशाकडे जातात आणि तिथे या तिघींनाही आपल्या बळाच्या मार्गाने जिंकतात आणि आपल्या भावाची पत्नी म्हणून आणतात. आता अंबा, अंबिका आणि अंबालिका या तिघीही इकडे येतात. त्यांना हस्तिनापूरमध्ये आणलं जातं आणि त्यातली अंबा आपली कैफियत विचित्रवीर्याच्या समोर मांडते. ती म्हणते की माझं शाल्वांवर प्रेम आहे. शाल्व नरेश यांना मी माझ्या मनातून पती मानलेलं आहे आणि महाराज विचित्रवीर्य आपल्याला तर 2 माझ्या भगिनी पत्नी म्हणून मिळत आहेत. माझी विनंती अशी आहे की मला शाल्वाकडे जाऊ द्यावं. विचित्रवीर्य आणि भीष्म अंबेची ही विनंती मान्य करतात आणि तिला शाल्वाकडे पाठवून देतात. शाल्वाकडे पाठवून दिल्यानंतर शाल्व तिला म्हणतो की बाई, तुला तर भीष्मानं जिंकून नेलंय, त्या विचित्रवीर्याची बायको म्हणून नेलंय. जिंकणारा भीष्म आहे, दुसऱ्याची बायको म्हणून नेली आहे आणि तू दुसऱ्यानं जिंकलेली स्त्री माझ्याकडं आलीस तर मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकतो? दान कसं स्वीकारू? विचित्रवीर्याने दान केलंय, मला तुला दान केलंय, दानात पाठवलंय, मी कसं स्वीकारू? एक क्षत्रिय स्त्रीचं दान स्वीकारणार नाही, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. अंबा प्रचंड चिडते. अपमान असतो, घोर अपमान. एकतर दरबारातून उचलून आणलाय, ज्याच्या सोबत लग्न करायचंय त्याच्यासोबत करता आलेलं नाहीये, ज्याच्या सोबत लग्न करायचंय ज्याच्यासाठी आणलंय त्यानं पाठवून दिलंय आपल्याच विनंतीवरून. आता तोही नाकारतोय. पहिला काय करायचं? ती सरळ भीष्माकडे येते आणि भीष्माला म्हणते, हे देवव्रत, माझं हरण तू केलंय. माझं हरण केल्यामुळं आता माझा प्रियकर मला स्वीकारायला तयार नाहीये. विचित्रवीर्याने मला सोडलेलं आहे. अशा वेळी तुझी जबाबदारी बनते की तू माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. भीष्म अंबेला म्हणतो, अंबे क्षमा कर, मी माझ्या आईला दिलेल्या शब्दात बांधलेला आहे. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, तुझ्याशी संबंध ठेवू शकत नाही. तू आपला मार्ग निवडावा.
आता तिघांनी नाकारलंय हो, अंबेला तिघांनी नाकारलंय. प्रचंड चिडलेली अंबा या भीष्माला पराभूत करू शकेल असा कोण आहे याच्या शोधामध्ये फिरत असते आणि तिला एक वीर सापडतो. तो वीर म्हणजे परशुराम. परशुराम भीष्माचेही गुरु. ती परशुरामांच्याकडे जाते आणि आपली सगळी कैफियत परशुरामांना सांगते. ती म्हणते की ऋषीवर, तुम्ही ईश्वरी अवतार आहात, माझ्यावर अशी अशी अवकृपा झालेली आहे, असा असा अन्याय झालेला आहे, आता अन्याय आपण दूर करावा, भीष्माला सांगावं, म्हणजे देवव्रताला सांगावं की माझा स्वीकार कर. परशुराम तिच्यावर अन्याय झाल्याचं मान्य करतात आणि तिला घेऊन भीष्माकडे येतात आणि म्हणतात की हिचा स्वीकार कर. पुन्हा आपल्या गुरुलाही विनम्रपणे भीष्म सांगतात की मी अशी अशी प्रतिज्ञा केलेली आहे, पित्याला दिलेला शब्द आहे, मातेला दिलेला शब्द आहे, देवांच्या साक्षीनं दिलेला हा शब्द आहे, मी तो मोडू शकणार नाही, मी माझं वचन मोडणार नाही, मी अंबेसोबत विवाह करू शकणार नाही. आली का अडचण? मग परशुराम चिडतात आणि ते पितामह भीष्माला सरळ युद्धाचं आव्हान करतात. आता दोन महारथी आहेत. पितामह भीष्माला चिरंजीवित्वाचं, इच्छा मरणाचं वरदान आहे, चिरंजीवित्वाचं नाही, इच्छा मरणाचं वरदान आहे. त्यामुळं त्यांनी ठरवल्याशिवाय तर ते मरणार नाही. सगळ्या देवतांनी मिळून दिलेले आशीर्वाद आहेत. प्रत्यक्ष गंगेचा पुत्र आहे. अशा वेळी परशुराम आणि भीष्मांच्या दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध होतं. आता या युद्धात दोन्हीकडून दिव्यास्त्र सुटतात, कोणीच कोणाचा पराभव करू शकत नाही. पण या दिव्यास्त्राच्या लढाईमध्ये पृथ्वीचं मात्र नुकसान होत असतं, सृष्टीचं मात्र नुकसान होत असतं. परशुरामांना हे कळतं की आपण देवव्रताला पराभूत करू शकणार नाही आहोत, आपणही पराभूत नाही होणार आहोत आणि एकापेक्षा एक दिव्य अस्त्र वापरून पृथ्वीचं नुकसान होणार आहे. तेव्हा तेच युद्ध थांबवतात आणि देवव्रताला म्हणतात, एकतर तू माझा वध कर किंवा युद्ध थांबव. देवव्रत देवगुरूच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की मी गुरुचा वध करणार नाही, आपण युद्ध थांबवणार असाल तर मीही युद्ध थांबवतोय. प्रश्न यांच्या युद्धाचा संपला, अंबेचा तो कायम राहतो ना. तिला कसंही करून धडा शिकवायचा आहे. ती म्हणते नाही, मला धडा शिकवायचा आहे. ते म्हणते तू भगवान शिवाकडे जा, त्यांना विचार काय मार्ग असेल. अंबा भगवान शिवाची प्रार्थना करते आणि म्हणते की देवा मला प्रसन्न व्हा. अनेक वर्ष तपश्चर्या होते आणि भगवान शिव अंबेच्या तपश्चर्येने प्रसन्न होतात, उभे राहतात आणि सांगतात की बाळ बाग तुला काय हवंय ते. ते म्हणते मला काही नकोय, आता मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, मला अशी शक्ती द्या मी ज्यानेकरून देवव्रताचा वध करू शकेल. महादेव म्हणतात बाई, त्याला इच्छा मरणाचं वरदान आधीच आम्ही सगळ्यांनी मिळून दिलंय, त्याला सगळी अस्त्रशस्त्र दिलीत, त्याचा वध करायची शक्ती कोणाला कसं देऊ शकू, नाही शक्य ते. ती म्हणते मग माझ्या तपश्चर्याचं तुमच्या शब्दाचं काय, तुम्ही मला दिलेल्या शब्दाचं काय. तेव्हा महादेव तिला म्हणतात की या जन्मात तरी शक्य नाही, पण पुढच्या जन्मात शक्य आहे. तू पुढच्या जन्मी शिखंडीच्या रूपानं एका राजाच्या पोटी जन्माला येशील आणि तूच पितामह भीष्म म्हणजे देवव्रताच्या मृत्यूला कारणीभूत ठरशील, एवढं मात्र मी तुला सांगू शकतो, असं ते सांगतात आणि अंतर्धान पावतात. अंबा आपल्या क्रोधाने जळत असते, तिला प्रतिशोध घ्यायचा असतो. याच प्रतिशोधाच्या अग्नीने जळत जळत मृत्यू पावते, पुन्हा शिखंडीच्या रूपाने जन्माला येते आणि तीच महाभारताच्या युद्धात पितामहाच्या समोर उभी राहते. ही कथा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आता हे झालं अंबेविषयी. अंबिका आणि अंबालिका त्यांचं काय झालंय? त्यांचा तर विवाह विचित्रवीर्यासोबत झालाय. त्यांच्यासोबत काय घडलंय? त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे का? सत्यवतीला विचित्रवीर्य आणि अंबालिका यांच्यापासून मिळालेल्या पुत्रापासून राज्यावर बसविण्यासाठीचा उत्तराधिकारी मिळाला आहे का? हे सगळं फार रंजक आहे. आणि इथून महाभारताची कथा खरी विस्तारत जाते. इथून त्या कथेला खरे एकूण एक वेगवेगळे पैलू पडत जात आहेत आणि हेच पैलू काय आहेत ते आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे.
तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.